पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधून ममता प्रीतम म्हात्रे यांची बिनविरोध नगरसेविका म्हणून निवड झाली आहे। त्यांच्या या निवडीमागे स्थानिक नागरिकांचा व कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा लाभला। जनतेने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास ही त्यांच्या कार्याची पोचपावती मानली जात आहे। निवडीनंतर ममता प्रीतम म्हात्रे यांनी नागरिकांच्या अपेक्षांनुसार प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला। भारतीय जनता पार्टीला आणि रामशेठ साहेब आणि माझे सासरे म्हात्रे साहेब आणि सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना जाते आणि विजयाचा आणि माझे पती म्हात्रे यांना विजयाचा नारळ फुटलेलाच आहे, पण आता त्याचा खरा गुलाल हा 16 तारखेला आपल्याला बघायला मिळेल। आणि पुढचं ते आहे नेहमीच आम्ही समाजसेवा करत आहोत आणि माझ्या पतींचे जे कामाचे अनुभव आहेत त्याचा नक्कीच मी वापर करण्याचा प्रयत्न करीन आणि तशीच पुढे जाईल। मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीतील पनवेल आणि खालापूरमधील तमाम कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, कारण गेले काही दिवस ही कार्यकर्त्यांची गर्दी आणि फॉर्मसाठी गर्दी ही फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये बघायला मिळाली आणि याचं श्रेय खरोखर मी देईन ते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, आदरणीय जे म्हात्रे साहेब, आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब, आदरणीय महेशजी बालदी साहेब, आदरणीय आमदार विक्रांतजी पाटील आणि खास ज्यांचं नाव घेतलं पाहिजे ते माझे गेल्या सभागृहातील हे सभागृह नेते हे परेशजी ठाकूर, कारण खरोखर त्यांनी जी त्यावेळी कामाची केलेली सुरुवात आणि त्यावेळी मी असलेला विरोधी पक्षनेता आम्ही कामामध्ये कधीच कुठे अडथळा आणला नाही। जी समाजोपयोगी कामं आहेत तिथे कुठेच अडचण आणण्याचं काम आम्ही केलं नाही, त्याच्यामुळे हा मार्ग सुकर झाला। आणि आता मी एकच सांगेन, आम्ही ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो त्याच्यानंतर तुम्ही बघाल की प्रभाग क्रमांक 18 जिथून मी मागे निवडणूक लढलो होतो तिथूनच या शुभारंभ आज बिनविरोध होण्याचा चालू झाला आहे आणि खरोखर हे शुभशकून नक्कीच मी असं मानेन आणि माझ्या रूपाने किंवा माझ्याबद्दल आज माझे विशेष बिनविरोध झालेले आम्ही तमाम पनवेलवासियांचं आणि खास करून प्रभाग क्रमांक 18 मधील सर्वच नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी केलेलं प्रेम आणि आपला असलेला विश्वास यामुळेच आज या आमच्या सगळ्या महापालिकेतील जवळजवळ 6 सीट बिनविरोध झालेले आहेत। त्याचं श्रेय सर्व या जनतेला जातं आणि मी इथून पुढे 15 तारखेला होणाऱ्या मतदानाविषयी तुम्हाला सांगेन की इतर सर्व ठिकाणी जे महायुतीचे नगरसेवक आहेत या सगळ्यांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि पुन्हा एकदा या सर्व नवीन शिलेदारांना आणि जुन्यांना देखील आपण आशीर्वाद द्यावे।